नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि नवनवीन व्हिडिओचे तुम्हाला जर अपडेट मिळवायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, पेज नंबर 9। लेट्स डिस्कस। आता या ठिकाणी आपण चर्चा करायची। टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन्स x + 2y = 4 and 3x + 6y = 12 graphically following are the ordered pairs। आता या ठिकाणी याचा ग्राफ काढायचा आहे आणि ऑर्डर्ड पेयर देखील या ठिकाणी काय केलेले आहेत, दिलेले आहेत। फर्स्ट इक्वेशन काय पहा, x + 2y = 4, याच्या ऑर्डर पेयर 3 दिलेले आहेत, -2 3 0 2 2 1। आणि सेकंड इक्वेशन काय पहा, 3x + 6y = 12, त्याच्या ऑर्डर्ड पेयर्स आहेत -4 4 1 1.5 8 and -2। प्लॉटिंग द अबव ऑर्डर्ड पेयर्स, ग्राफ इज ड्रॉन। पुस्तकामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला ग्राफ जो आहे तो ग्राफ काय केलेला आहे, काढून दिलेला आहे। ऑब्झर्व इट अँड फाइंड द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स। आपल्याला तो जो ग्राफ आहे तो ऑब्झर्व करायचा आहे आणि त्याच्यावरती जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं काय करायची आहेत, द्यायची आहेत। सुरुवातीला आपण या ठिकाणी काय करूया, ग्राफ काढूया। सुरुवातीला आपण या ठिकाणी x + 2y = 4 चा ग्राफ काढूया। x + 2y = 4 याची फर्स्ट ऑर्डर्ड पेयर दिलेली होती -2 3। आता या ठिकाणी हा ग्राफ पेपर आहे पहा। ग्राफ पेपरवरती आपण x ॲक्सिस y ॲक्सिस दाखवलेला आहे, त्याच्यावरती पॉइंट घेतलेले आहेत, स्केल लिहिलेला आहे ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर = 1 युनिट। आता फर्स्ट ऑर्डर्ड पेयर आहे -2 3। x ॲक्सिस वरती -2, y ॲक्सिस वरती 3, -2 3 या ठिकाणी येईल पहा, -2 3। त्यानंतर सेकंड ऑर्डर पेयर आहे 0 2 0 2 इज ऑन द y ॲक्सिस बिकॉज हियर x कोऑर्डिनेट इज 0, therefore 0 2 इज ऑन द y ॲक्सिस। y ॲक्सिस वरती 0 2, देन 2 1, x ॲक्सिस वरती 2, y ॲक्सिस वरती 1, या ठिकाणी काय येणार आहे, 2 1। आता या ठिकाणी द ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स इज अ स्ट्रेट लाईन। आता या ठिकाणी जो ग्राफ असतो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा तो काय असतो, एक स्ट्रेट लाईन असतो। आता ह्या 3 बिंदूतून जाणारी आपण एक काय काढून घेऊया, स्ट्रेट लाईन काढून घेऊया। या ठिकाणी हा जो ग्राफ आहे हा ग्राफ आपण x + 2y = 4 चा काढला, म्हणून याच्यावरती x + 2y = आपण काय करायचं आहे, 4 लिहायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी सेकंड इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे 3x + 6y = 12, त्याची फर्स्ट ऑर्डर्ड पेयर आहे -4 4। आता x ॲक्सिस वरती -4 पाहायचा आहे आणि y ॲक्सिस वरती 4, या ठिकाणी हा -4 4 येईल। पहिल्याच लाईन वरती हा पॉइंट आलेला आहे, ऑर्डर्ड पेयर आलेले आहे। सेकंड आहे 1 and 1.5, x ॲक्सिस वरती 1, y ॲक्सिस वरती 1.5, दुसराही पॉइंट त्याच लाईन वरती आलेला आहे 1 and 1.5। अँड थर्ड 8 -2, x ॲक्सिस वरती 8, y ॲक्सिस वरती -2, आणि हा तिसरा पॉइंटही त्याच लाईन वरती आलेला आहे। म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, ह्या ज्या दोन्ही इक्वेशन दिलेले आहेत ही दोन्ही इक्वेशन काय आहेत, सेम आहेत, कारण सर्व त्याच्या ऑर्डर्ड पेयर जे आहेत त्याच लाईनवरती आलेले आहेत। या ठिकाणी आपण काय करूया, 3x + 6y = काय करूया, 12 लिहूया। अशा पद्धतीनं हा आपण या ठिकाणी x + 2y = 4 आणि 3x + 6y = 12 चा काय काढलेला आहे, ग्राफ काढलेला आहे। फर्स्ट क्वेश्चन काय आहे पहा, आर द ग्राफ्स ऑफ बोथ द इक्वेशन्स डिफरंट ऑर सेम। आता या ठिकाणी आपण जे दोन ग्राफ काढले x + 2y = 4 आणि 3x + 6y = 12, हे दोन्ही जे ग्राफ काढलेले आहेत याचे सर्व ऑर्डर्ड पेयर काय आल्या, एकाच लाईन वरती आल्या, त्याच्यामुळे याचा ग्राफ जो आहे तो ग्राफ काय आला, सेम आला। म्हणजे या ठिकाणी आन्सर लिहावा लागेल आपल्याला, द ग्राफ्स ऑफ बोथ द इक्वेशन्स of both the
इक्वेशन्स आर सेम, कारण एकाच लाईनवरती सर्व पॉइंट आल्यामुळे या ठिकाणी लक्षात घ्या हे जे दोन्ही ग्राफ आहेत या दोन्ही लाईनचे ते काय आलेले आहेत, सेम आलेले आहे. सेकंड क्वेश्चन पहा काय विचारलंय. व्हॉट आर द सोल्युशन्स ऑफ द टू इक्वेशन्स x + 2y = 4 and 3x + 6y = 12. हाऊ मेनी सोल्युशन्स आर पॉसिबल. आता या ठिकाणी ह्या दोन लाईनचा आपण ग्राफ काढलेला होता. हा ग्राफ, या ग्राफवरती सर्व पॉइंट काय झालेले होते, एकाच लाईनवरती आले होते. म्हणजे त्याची सोल्युशन या ठिकाणी लक्षात घ्या -2 3 असेल, 0 2 असेल, 2 1 असेल, -4 4 असेल, 1 1.5 असेल, 8 -2 असेल, किंवा त्या लाईनवरती एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस जे कोऑर्डिनेट असतील ते त्या ठिकाणी काय असतील, त्याची सोल्युशन असतील. म्हणजे या ठिकाणी इन्फिनाइट सोल्युशन म्हणजे असंख्य सोल्युशन या ठिकाणी तुम्हाला काय करता येतील, लिहिता येतील. या ठिकाणी सुरुवातीचा प्रश्न काय पहा. व्हॉट आर द सोल्युशन्स ऑफ द टू इक्वेशन्स. द सोल्युशन्स ऑफ गिवन टू इक्वेशन्स आर -2 3, 0 2, 2 1, -4 4, 1 1.5, 8 -2 एटसेट्रा. म्हणजे याप्रमाणे अजून आपल्याला असंख्य त्या लाईनवरचे सोल्युशन्स आपल्याला काय करता येतील, लिहिता येतील. याच्यामध्ये सेकंड क्वेश्चन काय विचारलाय बघा. हाऊ मेनी सोल्युशन्स आर पॉसिबल. असंख्य आहेत म्हटल्यानंतर काय लिहिणार आहे या ठिकाणी, इन्फिनाइट सोल्युशन्स आर पॉसिबल. इन्फिनाइट सोल्युशन्स आर पॉसिबल. थर्ड क्वेश्चन पहा. व्हॉट आर द रिलेशन्स बिटवीन कोएफिशियंट्स ऑफ x, कोएफिशियंट्स ऑफ y अँड कॉन्स्टंट टर्म्स इन बोथ द इक्वेशन. आता इक्वेशन या ठिकाणी फर्स्ट इक्वेशन या ठिकाणी काय आहे पहा, x + 2y = 4, आणि सेकंड इक्वेशन या ठिकाणी काय आहे पहा, 3x + 6y = 12. आता याचं रिलेशन लिहायचं आहे. कोणाचं रिलेशन लिहायचं आहे, कोएफिशियंट ऑफ x. म्हणजे आता या ठिकाणी रेशो लिहायचा, रेशो ऑफ कोएफिशियंट्स ऑफ x = आता फर्स्ट इक्वेशन मध्ये या ठिकाणी लक्षात घ्या याचा कोएफिशियंट किती आहे, 1 is या ठिकाणी x चा कोएफिशियंट किती आहे, 3 = 1/3. या ठिकाणी रेशो ऑफ कोएफिशियंट ऑफ x = काय आला, 1/3. त्यानंतर आपल्याला रेशो ऑफ कोएफिशियंट्स ऑफ y. आता y चा रेशो आपण लिहायचा आहे. y चा या ठिकाणी कोएफिशियंट किती आहे, पहिल्या इक्वेशनचा 2 या ठिकाणी सेकंड इक्वेशन y चा कोएफिशियंट किती आहे, 6 2:6, 2/6, 2 1 जार 2, 2 3 जार 6 मीन्स काय आला, 1/3. त्यानंतर रेशो ऑफ कॉन्स्टंट टर्म्सचा आपण रेशो लिहायचा आहे. कॉन्स्टंट टर्म फर्स्ट इक्वेशनचा काय आहे पहा, 4:, सेकंडचा कॉन्स्टंट टर्म काय आहे, 12 = 4/12. 4 1 जार 4, 4 3 जार 12. या ठिकाणी सहज जर नजर टाकली तर काय लक्षात येते पहा, रेशो ऑफ कोएफिशियंट ऑफ x = 1/3, रेशो ऑफ कोएफिशियंट ऑफ y = 1/3, and रेशो ऑफ कॉन्स्टंट टर्म्स = 1/3. म्हणजे तिन्हीचे रेशो जे आहेत ते तिन्हीचे रेशो काय आहेत, सेम. देअरफॉर खाली उत्तर लिहायचं आहे, रेशो ऑफ कोएफिशियंट्स ऑफ x = रेशो ऑफ कोएफिशियंट्स ऑफ y = रेशो ऑफ कॉन्स्टंट टर्म्स. हे याचं काय असेल, उत्तर असेल. फोर्थ क्वेश्चन पहा काय दिलेलं आहे या ठिकाणी. व्हॉट कन्क्लुजन कॅन यू ड्रॉ. आता या ठिकाणी तुम्ही जे दोन ग्राफ दिलेले होते त्याच्यावरून कन्क्लुजन काय काढलं. When two equations are given but the graph is only one line.
ज्यावेळेस दोन इक्वेशन दिली जातात आणि त्याचा ग्राफ हा काय असतो, ओनली वन लाईन असतो, त्यावेळेस त्या ठिकाणी तुमचं कन्क्लुजन काय निघालं हे आपल्याला काय करायचं आहे, लिहायचं आहे. आता या ठिकाणी कन्क्लुजन काय निघालं, तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे सगळे जे प्लॉट केलेले पॉइंट होते ते काय आले, एका लाईन वरती आले. म्हणजे याच्या ठिकाणी इन्फिनाइट नंबर ऑफ सोल्युशन्स काय होतात या उदाहरणामध्ये येतात. तेच आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. काय लिहिणार पहा, when two equations are given but the graph is only one line, the equations will have infinite solutions. या ठिकाणी याची जी सोल्युशन्स आहे ती सोल्युशन काय येतात, इन्फिनाइट येतात. किंवा या ठिकाणी अजून एक कन्क्लुजन आलं आपलं, तिसऱ्या प्रश्नामध्ये आलं होतं पहा, काय आलं होतं, रेशो ऑफ कोएफिशियंट ऑफ x इज इक्वल टू रेशो ऑफ कोएफिशियंट ऑफ y इज इक्वल टू रेशो ऑफ कॉन्स्टंट टर्म. हे जरी कन्क्लुजन या ठिकाणी लिहिलं तरी चालेल, पण या ठिकाणी लक्षात घ्या दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहेत, म्हणजे त्याचं आन्सर हे काय काढायचं असतं, आपल्याला सोल्युशन काढायचं असतं. म्हणून या ठिकाणी कन्क्लुजन जे आहे ते कन्क्लुजन आपण काय करूया, द इक्वेशन्स विल हॅव इन्फिनाइट सोल्युशन्स हे काय करायचं आहे, लिहायचं आहे. ड्रॉ ग्राफ्स ऑफ x minus 2y is equal to 4, 2x minus 4y is equal to 12 on the same coordinate plane. Observe it. Think of the relation between the coefficients of x, coefficients of y and the constant terms and draw the inference. आता या ठिकाणी ग्राफ आपल्याला काढायचा आहे. फर्स्ट इक्वेशन या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे x minus 2y is equal to 4. आता x ला x इज इक्वल टू 4 मायनस 2y राईट साइडला गेला काय होणार आहे, प्लस 2y. आता या ठिकाणी आपण x y या ठिकाणी आपण चार किमती घेऊया y च्या. सुरुवातीला या ठिकाणी y ची व्हॅल्यू जी आहे ती y ची व्हॅल्यू आपण 0 घेऊया. त्यानंतर y ची व्हॅल्यू जी आहे ती 1 घेऊया. त्यानंतर y ची व्हॅल्यू आपण -1 घेऊया आणि y ची व्हॅल्यू आपण -2 घेऊया. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण या चार व्हॅल्यू घेऊया आणि चार व्हॅल्यू घेऊन या ठिकाणी आपण x ची व्हॅल्यू जी आहे ती x ची व्हॅल्यू काय करूया, काढूया. फर्स्ट y इज इक्वल टू 0. y इज इक्वल टू 0 इक्वेशन काय आहे पहा, x इज इक्वल टू 4 प्लस 2y. x इज इक्वल टू 4 प्लस 2 इंटू y ची व्हॅल्यू काय आहे 0. x इज इक्वल टू 4 ला 4 प्लस 2 zeros are 0. x इज इक्वल टू 4 प्लस 0 4. म्हणजे x ची व्हॅल्यू या ठिकाणी काय येणार आहे 4. फर्स्ट पेयर जी आहे ती फर्स्ट पेयर काय आलेली आहे आपली या ठिकाणी 4 0. सेकंड पहा y इज इक्वल टू आपण काय घेतलेला आहे 1. इक्वेशन काय आहे पहा, x इज इक्वल टू 4 प्लस 2y. x इज इक्वल टू 4 ला 4 प्लस 2 इंटू y ची व्हॅल्यू काय आहे 1. x इज इक्वल टू 4 प्लस 2 1s are 2. x इज इक्वल टू 4 and 2 6. या ठिकाणी सेकंड पेयर जी आहे ती कोणती आलेली आहे 6 1. त्यानंतर थर्ड y इज इक्वल टू आपण काय घेतोय -1. इक्वेशन काय पहा, x इज इक्वल टू 4 प्लस 2y. x ला x 4 प्लस 2 इंटू y ची व्हॅल्यू काय आहे -1. x इज इक्वल टू 4 ला 4 प्लस इंटू मायनस 2 1s are 2. x इज इक्वल टू 4 - 2 2. म्हणजे x ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आली 2. म्हणजे या ठिकाणी पुढची ऑर्डर पेयर या ठिकाणी काय आलेली आहे 2 -1. आता फोर्थ या ठिकाणी y ची व्हॅल्यू जी आहे ती y ची व्हॅल्यू आपण काय घेऊया -2 घेऊया. इक्वेशन काय आहे पहा, x इज इक्वल टू 4 प्लस 2y. x इज इक्वल टू 4 प्लस 2 इंटू y ची व्हॅल्यू काय आहे -2. x इज इक्वल टू 4 ला 4 प्लस इंटू मायनस 2 2s are 4. x इज इक्वल टू 4 - 4 0.
म्हणजे या ठिकाणी फोर्थ ऑर्डर पेअर जी आहे ती या ठिकाणी काय आलेली आहे 0 - 2. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण इक्वेशन 1 च्या या ठिकाणी ज्या जोड्या आहेत त्या जोड्या आपण काय केलेल्या आहेत काढलेल्या आहेत. आता आपण इक्वेशन नंबर काय करूया सेकंड घेऊया. आता सेकंड इक्वेशन काय दिलेलं आहे पहा 2x - 4y = 12. आता लेफ्ट साइडला पहा 2x - 4y याच्यामध्ये 2 काय निघतो कॉमन 2 कॉमन निघाला तर या ठिकाणी काय येणार आहे 2 1 जार 2 2 1 जार 2 म्हणजे राहिला काय x मायनस 2 2 जार 4y = या ठिकाणी काय येणार आहे 12. इकडे 2 ने मल्टिप्लाय केले 2 ने डिवाइड करा x - 2y = 12/2 x - 2y = 2 6 जार 12. आता हा प्लस 2y काय करूया राईट साइडला नेऊया x = काय येणार आहे 6 + 2y. अशा पद्धतीने या ठिकाणी इक्वेशन तयार झालं. आता आपल्याला याच्या काय करायचे आहेत व्हॅल्यू काढायचे आहेत xy. आता या ठिकाणी आपण y च्या व्हॅल्यू काय करूया 4 घेऊया 0 1 -1 आणि -2. अशा पद्धतीने या ठिकाणी या 4 व्हॅल्यू घेतलेली आहे. आता पहिली जी व्हॅल्यू आहे ती y ची आपण काय घेतलेली आहे 0 घेतलेली आहे y = 0. इक्वेशन काय आहे पहा x = 6 + 2y x = 6 + 2 * y ची व्हॅल्यू काय आहे 0 x = 6 + 2 0 जार 0 म्हणजे x = या ठिकाणी किती आला 6 म्हणजे फर्स्ट ऑर्डर पेअर या ठिकाणी काय आली 6 0. त्यानंतर आपल्याला y = काय घ्यायचं आहे 1 घ्यायचं आहे y = 1 घेतल्यानंतर इक्वेशन काय आहे पहा x = 6 + 2y x = 6 + 2 * y ची व्हॅल्यू काय आहे 1 x = 6 + 2 1 जार 2 x = 6 + 2 8 म्हणजे या ठिकाणी सेकंड ऑर्डर पेअर जी आहे ती काय आलेली आहे 8 1. त्यानंतर आपण y = काय घेऊया -1 घेऊया. इक्वेशन काय आपलं x = 6 + 2y x = 6 + 2 * y ची व्हॅल्यू काय आहे -1 x = 6 प्लस * -2 1 जार 2 x = 6 - 2 4 म्हणजे या ठिकाणी x ची व्हॅल्यू 4 आलेली आहे म्हणजे काय आलं पहा 4 -1. आता y = आपण काय घेऊया -2 घेऊया y = -2 घेतले इक्वेशन काय आहे x = 6 + 2y x = 6 + 2 * y ची व्हॅल्यू काय आहे -2 x = 6 ला 6 प्लस * -2 2 जार 4 x = 6 - 4 2 म्हणजे पुढची ऑर्डर पेअर आलेली आहे ती काय आलेली आहे 2 - 2. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण ऑर्डर पेअर तयार करून घेतलेले आहेत दोन्ही इक्वेशनच्या. आता याच्यावरून आपण काय करणार आहोत ग्राफ काढणार आहोत. या ठिकाणी आपण ग्राफ काढूया. सुरुवातीला x - 2y = 4 चा ग्राफ काढूया. याची फर्स्ट पेअर आहे 4 0 4 0 आहे म्हणजे हा काय आहे x कोऑर्डिनेट आहे y कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे हा x ऍक्सिस वरती आहे. x ऍक्सिस वरती 4 0 या ठिकाणी हा फर्स्ट पॉइंट असेल. सेकंड पॉइंट पहा काय आहे 6 1 x ऍक्सिस वरती 6 y ऍक्सिस वरती 1 या ठिकाणी हा आला 6 1. त्यानंतर 2 -1 x ऍक्सिस वरती 2 y ऍक्सिस वरती -1 या ठिकाणी हा 2 -1 आला. त्यानंतर 0 -2 0 -2 म्हणजे x कोऑर्डिनेट 0 आहे y कोऑर्डिनेट काय याचा -2 म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या हा y ऍक्सिस वरती आला म्हणजे 0 -2. आता या 4 बिंदूतून जाणारे आपण एक काय काढूया स्ट्रेट लाईन काढूया. या ठिकाणी पहा ही लाईन काढली. हा जो ग्राफ आहे हा ग्राफ आपण कोणत्या इक्वेशनचा काढलेला आहे x - 2y = 4 म्हणून x - 2y = 4 या ग्राफवरती लिहिले या लाईनवरती आपण लिहिलेला आहे. आता आपल्याला जो ग्राफ काढायचा आहे तो 2x - 4y = 12 चा काढायचा आहे. फर्स्ट पेअर जी आहे ती याची आहे 6 0 6 0 या ठिकाणी
y कोऑर्डिनेट याचा काय आहे 0 आहे, त्याच्यामुळे हा x ऍक्सिस वरती असेल. x ऍक्सिस वरती 6 0 या ठिकाणी हा पॉइंट येईल 6 0. त्यानंतर 8 1 8 आणि 1 x ऍक्सिस वरती 8 y ऍक्सिस वरती 1 या ठिकाणी हा येईल 8 1. त्यानंतर 4 -1 x ऍक्सिस वरती 4 y ऍक्सिस वरती -1 या ठिकाणी हा येईल 4 -1 आणि 2 -2 x ऍक्सिस वरती 2 y ऍक्सिस वरती -2 2 -2 या ठिकाणी आला. आता या 4 पॉइंट मधून जाणारी काय काढूया, स्ट्रेट लाईन काढूया आपण. आता सहज जर नजर टाकली तर आपल्या लक्षात येते ही जी लाईन आहे ही लाईन अगोदरची जी स्ट्रेट लाईन आपण काढली होती त्या स्ट्रेट लाईनला काय आलेली आहे, पॅरलल आलेली आहे. या ठिकाणी हा जो ग्राफ आहे हा ग्राफ आपण 2x - 4y = 12 चा काढला, त्यामुळे या लाईनवरती आपण 2x - 4y = 12 लिहिलेलं आहे. आता फर्स्टला या ठिकाणी आपण ग्राफ काढला याचा. आता सेकंड या ठिकाणी काय म्हणते बघा, थिंक ऑफ द रिलेशन बिटवीन द कोएफिशियंट्स ऑफ x, कोएफिशियंट्स ऑफ y अँड द कॉन्स्टंट टर्म्स. आणि थर्डला ड्रॉ द इन्फरन्स. त्याच्यामधून इन्फरन्स आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, काढायचं आहे. आता सेकंड रिलेशन कोणाचं लिहायचं आहे, कोएफिशियंट ऑफ x. म्हणजे आता या ठिकाणी काय लिहूया आपण, रेशो ऑफ कोएफिशियंट्स ऑफ x. x चा रेशो लिहूया. सुरुवातीला x चा कोएफिशियंट किती आहे 1:2. सेकंड मध्ये x चा कोएफिशियंट किती आहे 2. 1:2 मीन्स 1/2. त्यानंतर रेशो ऑफ कोएफिशियंट्स ऑफ y. आता y च्या कोएफिशियंटचा आपल्याला काय करायचं आहे, रेशो लिहायचा आहे. या ठिकाणी y चा कोएफिशियंट काय आहे पहा, -2:2. या ठिकाणी y चा कोएफिशियंट काय आहे -4 = काय येणार आहे, -2/-4. मायनसला मायनस हे कॅन्सल झालं म्हणजे काय राहिला 2/4 = 2 1 जार 2 2 2 जार 4 म्हणजे 1/2 आला. त्यानंतर रेशो ऑफ कॉन्स्टंट टर्म्स. आता कॉन्स्टंट टर्मचा या ठिकाणी रेशो लिहायचा आहे. पहिल्यामध्ये कॉन्स्टंट टर्म कोणते आहे 4:2. सेकंड मध्ये कॉन्स्टंट टर्म काय आहे 12 = 4/12. 4 1 जार 4 4 3 जार 12. आता याच्यावरून काय लक्षात आलं पहा, रेशो ऑफ कोएफिशियंट ऑफ x = 1/2. रेशो ऑफ कोएफिशियंट्स ऑफ y = 1/2 and रेशो ऑफ कॉन्स्टंट टर्म = 1/3. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, रेशो ऑफ कोएफिशियंट ऑफ x = रेशो ऑफ कोएफिशियंट ऑफ y इज नॉट इक्वल टू रेशो ऑफ कॉन्स्टंट टर्म. म्हणजे आता या ठिकाणी लिहूया देअरफॉर रेशो ऑफ कोएफिशियंट्स ऑफ x = रेशो ऑफ coefficients of y is not equal to ratio of constant terms. Ratio of constant terms. आता असं ज्या वेळेस असतं if ratio of coefficients of x is equal to ratio of coefficients of y is not equal to ratio of constant term, then the graphs of the two equations will be पॅरलल टू इच अदर. या दोन लाईनचा जो ग्राफ आहे तो ग्राफ काय आलेला आहे, पॅरलल आहे. या ठिकाणी आपण थर्ड, इफ रेशो ऑफ कोएफिशियंट्स ऑफ x इज इक्वल टू रेशो ऑफ कोएफिशियंट्स ऑफ y इज नॉट इक्वल टू रेशो ऑफ constant terms, then the graph of the two equations will be
पॅरलल टू ईच अदर. त्याचा जो ग्राफ आहे त्या दोन लाईनचा तो काय असतो, एकमेकींना पॅरलल असतो. आता नेक्स्ट पॉइंट आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे डिटर्मिनंट. आता डिटर्मिनंट कशाला बनायचं आहे, आता या ठिकाणी लक्षात घ्या ए बी सी डी असं जे या ठिकाणी आलेलं असतं त्याला या ठिकाणी काय म्हटलं जातं, डिटर्मिनंट म्हटलं जातं. इज अ डिटर्मिनंट. हा जो आहे तो काय आहे, डिटर्मिनंट आहे. आता या ठिकाणी या ए बी आणि सी डी हे जे आहेत त्या काय आहेत, रोज आहेत. आणि ए सी आणि बी डी हे जे आहे ते काय आहेत, कॉलम आहेत. आता या ठिकाणी आपण लिहूया ए बी सी डी are rows and A, C, B, D are columns. लक्षात आलं का पहा, या ठिकाणी अशी जी मांडणी असते त्याला या ठिकाणी काय म्हटलं जातं, डिटर्मिनंट असं म्हटलं जातं. ए बी हे जे आहेत ए बी आणि सी डी ह्या ज्या आहेत त्या काय आहेत, रोज आहेत. आणि याच्यामध्ये ए सी उभं बी डी हे जे आहे ते हे काय आहेत, कॉलम आहेत. आता त्यानंतर आपल्याला या ठिकाणी डिटर्मिनंटची काय बघायची, डिग्री पाहायची. डिटर्मिनंट डिग्री ऑफ डिटर्मिनंट इज 2. या ठिकाणी या डिटर्मिनंटची डिग्री जी आहे ती डिग्री काय आहे, 2 आहे. कारण का, आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक रो मध्ये पहा, पहिल्या रो मध्ये या ठिकाणी ए बी 2 इलेमेंट आहेत. दुसऱ्या रो मध्ये किती आहेत इलेमेंट, 2 इलेमेंट आहेत. आता कॉलम पहा, कॉलम मध्ये ए सी हे 2 इलेमेंट आहेत. आणि सेकंड कॉलम मध्ये बी डी या ठिकाणी काय आहेत, 2 इलेमेंट आहेत. डिग्री ऑफ द डिटर्मिनंट इज 2 बिकॉज देअर आर 2 elements in each row and 2 elements in each column. प्रत्येक रो मध्ये 2 इलेमेंट आणि प्रत्येक कॉलम मध्ये 2 इलेमेंट असल्यामुळे या ठिकाणी ह्या डिटर्मिनंटची डिग्री जी आहे ती डिग्री किती आहे, 2 आहे. आता डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी काढायची पहा. डिटर्मिनंट रिप्रेझेंट्स अ नंबर. आता हा जो नंबर आहे, नंबर कसा, तर विच इज या ठिकाणी काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे ए न काय करायचं, डी ला मल्टिप्लाय करायचं आणि बी न सी ला मल्टिप्लाय करायचं आणि त्याची काय करायची, सबट्रॅक्शन करायची. म्हणजे डिटर्मिनंट रिप्रेझेंट्स अ नंबर विच इज ए इंटू डी ए डी मायनस बी इंटू सी बी सी. दॅट इज, आता या ठिकाणी आपण कसं लिहायचं आहे पहा, हा डिटर्मिनंट ए बी सी डी इज इक्वल टू ए डी मायनस बी सी. अशा पद्धतीने या ठिकाणी या डिटर्मिनंटची आपल्याला जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्याला काय करता येईल, काढता येईल. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या, ए डी मायनस बी सी इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ए बी सी डी. म्हणजे ए डी मायनस बी सी ही जी व्हॅल्यू आहे ती ही व्हॅल्यू कोणत्या डिटर्मिनंटची आहे, ए बी सी डी. आता हे जे डिटर्मिनंट आहेत हे डिटर्मिनंट कॅपिटल अक्षराने काय केले जातात, दर्शवले जातात. डिटर्मिनंट्स usually are represented by capital letters. कॅपिटल लेटर ने या ठिकाणी हे जे डिटर्मिनंट आहे ते डिटर्मिनंट दर्शवले जातात. ए बी सी डी डॅश 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 एटसेट्रा. लक्षात घ्या, डिटर्मिनंट्स युजुअली आर रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल लेटर्स एज ए बी सी डी एटसेट्रा. लक्षात घ्या, डिटर्मिनंटची माहिती लक्षात आली का पहा. ए बी सी डी इज अ डिटर्मिनंट. याच्यामध्ये ए बी सी डी
ह्या काय आहेत, रोज आहेत. ए सी आणि बी डी हे काय आहेत, कॉलम आहेत. याची डिग्री जी आहे ती डिग्री काय आहे, 2 आहे. कारण प्रत्येक रो मध्ये 2 एलिमेंट आहेत आणि प्रत्येक कॉलम मध्ये काय आहेत, 2 एलिमेंट आहेत. डिटर्मिनंट रिप्रेझेंट्स अ नंबर विच इज क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं AD मायनस BC. That is ABCD is equal to AD minus BC. AD minus BC is the value of the determinant ABCD. आणि डिटर्मिनंट जे आहे ते डिटर्मिनंट usually represented by the capital letters ABCD etc. आता या ठिकाणी आपण सॉल्व्ड एक्झाम्पल पाहूया डिटर्मिनंट वरची. फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट्स. आणि डिटर्मिनंट काय दिलेला आहे, A is equal to 5379. आता या ठिकाणी सोल्युशन. सुरुवातीला या ठिकाणी डिटर्मिनंट लिहून घ्यायचा आहे. A is equal to डिटर्मिनंट ऑफ 5379. आता हे कशाच्या स्वरूपात आहे, ABCD. आपण काय पाहिलं, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज इक्वल टू AD मायनस BC. म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 5 न काय करावं लागेल, 9 ला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच काय येणार, 5 into 9 मायनस BC म्हणजे 3 into 7. म्हणजेच काय आलं पहा, 5 9s are 45 मायनस 3 7s are 21. 5 minus 4 5 minus 1 4 4 minus 2 2. The value of the determinant A is equal to 24. सेकंड एक्झाम्पल काय दिले पहा, n is equal to -8 -3 2 4. या डिटर्मिनंटचे आपल्याला काय काढायचे, व्हॅल्यू काढायचे. सोल्युशन. सुरुवातीला या ठिकाणी दिलेला डिटर्मिनंट लिहून घ्या. n is equal to डिटर्मिनंट ऑफ 8 -3 2 4. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे -8 न काय करावं लागेल, -8 into 4 मायनस इंटू ब्रॅकेट -3 into 2. आता या ठिकाणी पहा, मायनस इंटू प्लस मायनस 8 4s are 32 मायनस इंटू मायनस प्लस 3 2s are 6. आता या ठिकाणी पहा, चिन्ह कसं आहे, भिन्न. भिन्न म्हटलं की आपण काय करतो, वजाबाकी. 32 मधून 6 गेला किती राहिला, 26. मोठी संख्या 32. 32चं चिन्ह कोणतं आहे, मायनस. म्हणून या ठिकाणी व्हॅल्यू काय, मायनस चिन्ह काय होणार आहे, येणार आहे. शेवटी उत्तर लिहा. द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट n इज इक्वल टू -26. थर्ड एक्झाम्पल पहा. B इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ 2 square root of 3 9 2 3 square root of 3. Solution. First write the given determinant. B is equal to 2 square root of 3 9 2 3 square root of 3. आता ह्या डिटर्मिनंटचे आपल्याला काय काढायचे आहे, व्हॅल्यू काढायचे. व्हॅल्यू काढायचे म्हणजे या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याचं सबट्रॅक्शन करायचं आहे. इज इक्वल टू काय येणार आहे पहा, E ची व्हॅल्यू काय आहे, 2 square root of 3 इंटू D ची व्हॅल्यू काय आहे, 3 square root of 3 मायनस B ची व्हॅल्यू काय आहे, 9 इंटू C ची व्हॅल्यू काय आहे, 2. आता या ठिकाणी पहा, 2 into 3 2 3s are 6 into square root of 3 into square root of 3 square root of 9 is equal to 3 minus 9 2s are 18 6 3s are 18 minus 18 18 minus 18 0. The value of the determinant B is equal to 0. पॉइंट जो आहे तो डिटर्मिनंट मेथड. या डिटर्मिनंट मेथडलाच या ठिकाणी काय म्हटलं जातं, क्रॅमर्स रूल देखील असं म्हटलं जातं. Using determinants, simultaneous equations can be solved easily and in less space. This method is known as determinant method. This method was first given by a Swiss mathematician Cramer. So it is Gabriel Cramer. So it is also called as Cramer's method. To use Cramer's method, two equations written as a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2.
आता या इक्वेशनला आता आपण काय करायचं आहे, इलिमिनेशन मेथड पद्धतीनं सोडवायचं आहे. सुरुवातीला याला इक्वेशन नंबर 1 देऊया. a1x plus b1y is equal to c1, इक्वेशन नंबर 1. a2x plus b2y is equal to c2, याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया, 2 देऊया. Here x, y are variables. a1, b1, c1 and a2, b2, c2 are रियल नंबर्स. हे जे आहेत ते काय असणार आहेत, रियल नंबर्स असणार आहेत. आणि a1 b2 मायनस a2 b1 किंवा b1 a2 इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ती ही व्हॅल्यू काय नसणार आहे, 0 नसणार आहे. आता इलिमिनेशन मेथडला आपण या ठिकाणी सोडवूया. सुरुवातीला या ठिकाणी y काय करूया, घालूया. मग आता या ठिकाणी याचा कोएफिशियंट b1 आहे, याचा कोएफिशियंट b2 आहे, म्हणजे इक्वेशन 1 ला b2 न मल्टिप्लाय करूया आणि इक्वेशन 2 ला b1 न मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय इक्वेशन 1 ला काय करायचं आहे, b2 न मल्टिप्लाय करायचं आणि इक्वेशन 2 ला काय करायचं आहे, b1 न मल्टिप्लाय करायचं आहे. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय b2, b2 ने जर मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी काय डायरेक्ट आपण लिहूया, a1x इंटू b2, a1 b2x प्लस b1y इंटू b2, b1 b2y इज इक्वल टू c1 इंटू b2, c1 b2. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया, 3 देऊया. आता या ठिकाणी इक्वेशन 2 ला आपण काय करायचं, b1 न मल्टिप्लाय करायचं. या ठिकाणी लिहूया आपण मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय b1. आता b1 या ठिकाणी मल्टिप्लाय करूया, a2x इंटू b1, a2 b1x प्लस b2y इंटू b1, b1 b2y इज इक्वल टू c2 इंटू b1, c2 b1. याला या ठिकाणी इक्वेशन नंबर आपण काय देऊया, 4 देऊया. आता त्यानंतर इथं प्लस आहे, इथं प्लस आहे, म्हणजे या दोन्ही इक्वेशनच्या आपल्याला काय करावं लागणार आहे, सबट्रॅक्शन करावं लागणार आहे. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4 फ्रॉम 3 मधून या ठिकाणी 4 काय करूया, सबट्रॅक्ट करूया. 3 इक्वेशन a1 b2x प्लस b1 b2y इज इक्वल टू c1 b2 आणि 4 इक्वेशन काय आहे पहा, a2 b1x प्लस b1 b2y इज इक्वल टू c2 b1. आता याचा आपल्याला सबट्रॅक्शन करायचं, प्रत्येक पदाचं चिन्ह काय होणार आहे, बदलणार आहे. प्लसचं मायनस होणार, प्लसचं मायनस होणार, त्याचबरोबर प्लसचं या ठिकाणी काय होणार आहे, मायनस. म्हणजे b1 b2y मायनस b1 b2y काय झाला, कॅन्सल. म्हणजे काय आलं पहा, a1 b2x मायनस a2 b1x इज इक्वल टू c1 b2 मायनस c2 b1. आता या ठिकाणी डावीकडे काय निघतोय, x कॉमन निघतोय, x इंटू ब्रॅकेट काय येणार पहा, a1 b2 मायनस a2 b1 इज इक्वल टू c1 b2 मायनस c2 b1 अपॉन. आता या ठिकाणी लक्ष द्या, इकडे या पदानं काय केलेलं आहे, x ला मल्टिप्लाय केले, म्हणजे याने इकडे काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. म्हणजे x इज इक्वल टू काय आलं पहा, c1 b2 मायनस c2 b1 अपॉन a1 b2 मायनस a2 b1. सिमिलरली y इज इक्वल टू, आता y काय येणार पहा, या ठिकाणी पहा b2 आलाय, म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे, a1 आणि इथं c1 आलाय, म्हणजे काय येणार आहे, c2 मायनस या ठिकाणी b1 आलाय, म्हणजे इथं काय येणार आहे, a2 आणि इथं c2 आलाय, म्हणजे काय येणार आहे, c1 अपॉन आहे असं राहणार आहे a1 b2 मायनस a2 b1.
आता या ठिकाणी एक्सप्रेशन्स बघा काय आहे, काय काय आलेले आहे. C1 B2 मायनस C2 B1 हे फर्स्ट एक्सप्रेशन. आता सेकंड एक्सप्रेशन काय आहे पहा. A1 B2 मायनस A2 B1 आणि थर्ड एक्सप्रेशन काय आहे पहा. A1 C2 मायनस A2 C1. आता ही जी एक्सप्रेशन्स आहेत ही एक्सप्रेशन आपण डिटर्मिनंट मेथडचा वापर करून काय करायची आहेत, लिहायची आहेत. म्हणजे काय आलं पहा या ठिकाणी. C1 B2 मायनस C2 B1 इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ. आता आपण काय म्हणतो AD मायनस BC. आता AD म्हणजे A C1 आणि इकडे काय येणार आहे B2 म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे B1 आणि या ठिकाणी काय येणार आहे C2. हा झाला फर्स्ट डिटर्मिनंट. त्यानंतर सेकंड पहा काय आहे. A1 B2 मायनस A2 B1 इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ A1 B2 म्हणजे A1 इकडे काय येणार आहे B2 या ठिकाणी काय येणार आहे B1 आणि या ठिकाणी काय आहे A2. अशा पद्धतीने हा सेकंड डिटर्मिनंट आहे. आणि थर्ड डिटर्मिनंट पहा A1 C2 मायनस A2 C1 इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ A1 काय आहे C2 आणि या ठिकाणी काय आहे C1 A2. अशा पद्धतीने या ठिकाणी डिटर्मिनंट येतील. आता या डिटर्मिनंटला आपण या ठिकाणी काय करूया लेट्स डिनोट करूया. डिनोट या ठिकाणी काय करूया पहा. D इज इक्वल टू A1 B1 A2 B2. त्यानंतर dx इज इक्वल टू C1 B1 C2 B2 आणि dy इज इक्वल टू A1 C1 A2 C2. या पद्धतीने आपण काय केलेलं आहे डिनोट केलेलं आहे. आता सुरुवातीला या ठिकाणी x ची व्हॅल्यू पहा काय आहे. x इज इक्वल टू काय आहे C1 B2 मायनस C2 B1 अपॉन A1 B2 मायनस A2 B1. आता हे एक्सप्रेशन डिटर्मिनंट मेथड मध्ये कसं लिहिलंय पहा आपण. C1 B2 मायनस C2 B1 इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ C1 B1 C2 B2 अपॉन A1 B2 मायनस A2 B1 हे जे आहे ते कसं लिहिलंय डिटर्मिनंट मेथड मध्ये A1 B1 A2 B2. आता या ठिकाणी डिनोट काय केलं पहा. C1 B1 C2 B2 याच्यासाठी आपण काय घेतलं डिटर्मिनंट ऑफ x अपॉन dx इज इक्वल dx अपॉन A1 B1 A2 B2 याच्यासाठी काय घेतलं d. म्हणजे या ठिकाणी x ची व्हॅल्यू जी आहे ती x ची व्हॅल्यू काय येणार आहे dx अपॉन d. आता y ची व्हॅल्यू काढूया. y इज इक्वल टू काय आहे पहा A1 C2 मायनस A2 C1 अपॉन A1 B2 मायनस A2 B1. आता हे जे आहे ते डिटर्मिनंट मेथड मध्ये लिहूया. A1 C2 मायनस A2 C1 काय आहे पहा डिटर्मिनंट ऑफ A1 C1 A2 C2 अपॉन आता या ठिकाणी A1 B2 मायनस A2 B1 काय आहे पहा डिटर्मिनंट ऑफ A1 B1 A2 B2. आता या ठिकाणी पहा या ठिकाणी A1 C1 A2 C2 A1 C1 A2 C2 साठी या ठिकाणी आपण काय डिनोट केलेलं आहे dy डिनोट केलेलं आहे अपॉन A1 B1 A2 B2 A1 B1 A2 B2 साठी आपण डिनोट काय केलेलं आहे d. म्हणजे या ठिकाणी y इज इक्वल टू dy अपॉन d. अशा पद्धतीने या ठिकाणी x आणि y च्या आपल्याला काय काढायचे आहेत व्हॅल्यू काढायचे आहेत आणि त्या सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन जे आहे ते सोल्युशन काय करायचं आहे लिहायचं आहे. फॉर रायटिंग d dx and dy remember the order of the columns A1 A2
B1 B2 अँड C1 C2 ह्या कॉलमची आपल्याला ऑर्डर जी आहे ती ऑर्डर आपल्याला काय करायची आहे, पाहायची आहे. आता या ठिकाणी दोन इक्वेशन आपण घेतली होती, A1x प्लस B1y इज इक्वल टू C1 अँड A2x प्लस B2y इज इक्वल टू C2. आता या ठिकाणी कॉलम्स काय तयार होतात पहा, A1 A2 B1 B2 आणि थर्ड कॉलम काय तयार होतो, C1 C2. आता ज्या वेळेस आपल्याला लक्षात घ्या व्हॅल्यू D ची काढायची आहे, त्यावेळेस D ची व्हॅल्यू काढत असताना C1 C2 जो आहे तो C1 C2 याच्यामधून काय करायचं आहे, रिमूव्ह करायचा आहे, ओमिट करून टाकायचा आहे. म्हणजे राहिलं काय पहा, या ठिकाणी काय येणार आहे, डिटर्मिनंट ऑफ A1 B1 A2 B2. अशा पद्धतीने या ठिकाणी D ची व्हॅल्यू काढत असताना या ठिकाणी हा डिटर्मिनंट येणार आहे. आता आपल्याला dx काढायचं आहे. dx काढत असताना या ठिकाणी लक्षात घ्या x चे जे कोइफिशियंट आहेत ते काय करायचे आहेत, रिप्लेस करायचे. x चे कोइफिशियंट काय आहेत, A1 A2. हा A1 A2 जो आहे तो काय करायचा, कॉन्स्टंट टर्म C1 C2 न काय करायचा, रिप्लेस करायचा. म्हणजे A1 A2 च्या जागेला काय येणार आहे, C1 C2 आणि B1 B2 काय राहणार आहे त्याच ठिकाणी राहणार आहे. आणि ज्या वेळेस dy ची किंमत काढायची आहे त्यावेळेस y चे कोइफिशियंट कोण आहेत, B1 B2. हे B1 B2 जे आहेत ते B1 B2 आता काय करायचे, रिप्लेस करायचे. कशानं, C1 C2 न. म्हणजे या ठिकाणी काय येणार, A1 A2 आणि पुढे काय येणार आहे, C1 C2. म्हणजे लक्षात आलं का पहा, ज्यावेळेस D ची व्हॅल्यू काढायची आहे त्यावेळेस D ची व्हॅल्यू काढत असताना या ठिकाणी लक्षात घ्या कॉन्स्टंट टर्म काय करायची आहे, ओमिट करून टाकायचे आहे. म्हणजे काय आलं, A1 B1 A2 B2. ज्यावेळेस आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची, dx ची व्हॅल्यू काढायची, dx या ठिकाणी काढत असताना या ठिकाणी लक्षात घ्या A1 A2 जो आहे तो A1 A2 रिप्लेस कशाने होतो, C1 C2 न होतो. म्हणजे या ठिकाणी डिटर्मिनंट ऑफ C1 B1 C2 B2 येणार आहे. आणि ज्या वेळेस आपल्याला dy ची व्हॅल्यू काढायची आहे त्यावेळेस y चा कोइफिशियंट काय आहे, B1 B2. हा जो आहे तो हा कशाने रिप्लेस होणार आहे, C1 C2 न रिप्लेस होणार आहे. म्हणजे काय येणार आहे, dy इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ A1 C1 A2 C2. अशा पद्धतीने या ठिकाणी dx dy काढायचा आहे. त्यानंतर x इज इक्वल टू dx अपॉन d आणि y इज इक्वल टू dy अपॉन d आणि xy इज इक्वल टू या ठिकाणी इज द सोल्युशन. अशा पद्धतीने ही पद्धत वापरून या ठिकाणी क्रॅमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथड नुसार या ठिकाणी दोन सायमल्टेनियस इक्वेशन जे आहेत इक्वेशन आपल्याला काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायची आहेत. लेट्स रिमेंबर Cramer's method to solve simultaneous equation. Write given equation in form ax plus by is equal to c. Find the values of determinants d, dx and dy. Using x is equal to dx upon d and y is equal to dy upon d. Find the values of x and y. Gabriel Cramer, 31 July 1704 to 4 January 1752. This Swiss mathematician was born in Geneva. He was very well versed in mathematics since childhood. At the age 18, he got a doctorate. He was professor in Geneva. Solved example मधील फर्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया. Solve the following simultaneous equations using Cramer's rule. 5x plus 3y is equal to -11 and 2x plus 4y is equal to -10. आता या ठिकाणी क्रॅमर्स रूल उदाहरण सोडवत असताना सुरुवातीला ही जी इक्वेशन्स आहे ही इक्वेशन ax plus by is equal to c या स्वरूपामध्ये लिहून घ्यायची आहे. सोल्युशन फर्स्ट इक्वेशन तर ax plus by is equal to c स्वरूपामध्ये आहे, त्याच्यामुळे 5x plus 3y is equal to -11 याला इक्वेशन नंबर 1 देऊया. सेकंड इक्वेशन पण पहा ax plus by is equal to c स्वरूपात आहे, म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे 2x plus 4y is equal to -10 याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 2 देऊया. आता ही इक्वेशन काय करायचे, कम्पेअर करायचे. कंपेअरिंग
these equations with, आता ही दोन इक्वेशन आहेत, दोन इक्वेशन आपल्याला कंपेअर करायचे आहेत. कशा बरोबर कंपेअर करावं लागतील आपल्याला? a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 अँड a2x प्लस b2y इज इक्वल टू c2 वी गेट. याच्या बरोबर कंपेअर केल्यानंतर या ठिकाणी व्हॅल्यू काय येणार आहे पहा. a1 ची व्हॅल्यू काय येणार आहे 5, b1 ची व्हॅल्यू जी आहे ती b1 ची व्हॅल्यू काय येणार आहे 3 आणि c1 ची जी व्हॅल्यू आहे ती काय येणार आहे -11. आता a2 ची व्हॅल्यू जी आहे ती काय येणार आहे 2, b2 ची जी व्हॅल्यू आहे ती काय येणार आहे 4 आणि c2 ची जी व्हॅल्यू आहे ती काय येणार आहे -10. आता आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी d काढायचा आहे. d इज इक्वल टू काय आहे a1 b1 a2 b2 इज इक्वल टू, आता याच्या व्हॅल्यू द्यायच्या आहेत. a1 b1 म्हणजे काय येणार आहे 5 3, a2 b2 म्हणजे काय येणार आहे तर 2 4. आता या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढूया आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. 5 into 4 minus 3 into 2. बघा 5 4s are 20 minus 3 2s are 6, 20 minus 6 काय आला 14. d ची व्हॅल्यू जी आहे ती d ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आली 14 आली. आता आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे dx ची. dx इज इक्वल टू, dx मध्ये काय होतं a1 a2 जो आहे तो रिप्लेस काय होतो c1 c2 न होतो. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे पहा c1 b1 c2 b2 c2 b2. आता या ठिकाणी c1 काय आहे -11 आणि त्याच्याच खाली c2 किती आहे -10 आणि b1 b2 या ठिकाणी पहा काय आहे 3 4. या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. -11 into 4 minus 3 into -10 is equal to, minus into plus minus, 11 4s are 44, minus into minus plus 10 3s are 30 is equal to, या ठिकाणी व्हॅल्यू जी आहे चिन्ह कसं आहे भिन्न. भिन्न म्हटलं की या दोघांची काय करायचे वजाबाकी. 44 मधून 30 गेला किती राहिला 14. मोठी संख्या 44 चं चिन्ह कोणतं आहे मायनस. dx ची व्हॅल्यू जी आली ती काय आली -14. आता आपल्याला dy सॉल्व्ह करायचं आहे. dy मध्ये काय होतंय b1 b2 इज रिप्लेस बाय c1 c2. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे a1 c1 a2 c2 इज इक्वल टू, आता a1 a2 काय आहे या ठिकाणी 5 2 आणि c1 c2 काय आहे -11 -10. आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 5 into -10 मायनस याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन -11 into 2. 5 into -10 -15 प्लस into मायनस 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 into मायनस प्लस 11 2s are 22. आता या ठिकाणी इज इक्वल टू, मोठी संख्या 50 50 चं चिन्ह कोणतं आहे मायनस. 50 मधून 22 गेला किती राहिला 28. dy किती आला -28 बाय क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल काय सांगतो x इज इक्वल टू dx अपॉन d. आता पहा dx ची व्हॅल्यू काय आली -14 अपॉन d ची व्हॅल्यू काय आली पहा 14. 14 1s are 14, 14 1s are 14 म्हणजे मायनस काय आला 1. आणि y ची व्हॅल्यू काय येते dy अपॉन d. dy ची व्हॅल्यू काय आली पहा -28 अपॉन d ची व्हॅल्यू काय आलेली आहे आपली 14. मायनस ला मायनस 14 1s are 14, 14 2s are 28. म्हणजे या ठिकाणी देअरफॉर व्हेरिएबल कोणती होती x y इज इक्वल टू, x ची व्हॅल्यू काय आली -1, y ची व्हॅल्यू काय आली -2 इज द सोल्युशन. हे काय असेल त्याचं आन्सर असेल. आता एक ऍक्टिव्हिटी पाहूया आपण. टू सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय डिटर्मिनंट मेथड, फिल इन द ब्लँक्स. इक्वेशन काय दिलेले आहेत पहा. y plus 2x minus 19 is equal to 0 and 2x minus 3y plus 3 is equal to 0. Solution. Write the given equations in the form of ax plus by is equal to c. आता या ठिकाणी
पहिले इक्वेशन y + 2x - 19 = 0 ते ax + by = c स्वरूपात लिहायचं आहे. ax म्हणजे 2x + by + y = -19 राईट साइडला गेला +19. 2x - 3y हा +3 राईट साइडला गेला काय झाला -3. म्हणजे या ठिकाणी या उदाहरणामध्ये a1 b1 आणि c1 a2 b2 आणि c2 याची आपण काय करूया व्हॅल्यू लिहूया. a1 ची व्हॅल्यू काय आली 2, a2 ची व्हॅल्यू काय आली 2, b1 ची व्हॅल्यू काय आली 1, b2 ची व्हॅल्यू काय आली -3, c1 ची व्हॅल्यू काय आली 19 आणि c2 ची व्हॅल्यू काय आली -3. आता d ची व्हॅल्यू काढायची. d ची व्हॅल्यू म्हणजे काय a1 b1 a2 b2 म्हणजेच काय येणार पहा या ठिकाणी a1 b1 म्हणजेच काय येणार आहे 2 1 b2 a2 b2 म्हणजे 2 -3. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 2 × -3 -2 × 1 पहा 2 × -3 -2 3s are 6 मायनसला मायनस 2 1s are 2 -6 काय राहिला पहा या ठिकाणी -6 -2 -6 -2 -8. आता या ठिकाणी dx लिहित असताना आपण काय करतो dx लिहित असताना a1 a2 जो आहे तो रिप्लेस काय होतो c1 c2 न म्हणजे या ठिकाणी c1 c2 येतो म्हणजे 19 -3 आणि b1 b2 इकडे आहे असा राहतो 1 -3. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 19 × -3 minus 1 × -3 1 × -3. आता पहा 19 × -3 -19 3s are 57 हे मायनसला मायनस 1 × -3 -3 म्हणजे या ठिकाणी काय आलं पहा -57 मायनस इंटू मायनस प्लस काय येणार आहे 3 -57 + 3 -54. आता आपल्याला काय काढायचं आहे dy काढायचं आहे. dy मध्ये या ठिकाणी काय b1 b2 इज रिप्लेस बाय काय होतो c1 c2 होतो म्हणजे या ठिकाणी a1 a2 येणार आहे काय येणार आहे या ठिकाणी 2 2 आणि b1 b2 इज रिप्लेस बाय काय झाला c1 c2 म्हणजे 19 -3. आता काय येणार पहा 2 × -3 -19 × 2 2 × -3 -2 3s are 6 मायनसला मायनस 19 2s are 38 -6 -38 -44. आता बाय क्रॅमर्स रूल नुसार x = dx/d. आता dx आपला काय आलाय पहा -54/d काय आलाय पहा -8 मायनसला मायनस या ठिकाणी चिन्ह काय झालं कॅन्सल 54 काय आला पहा 8 2 4s are 8 2 27s are 54 म्हणजेच 27/4. y ची व्हॅल्यू काय = dy/d. dy काय आला पहा आपला -44/d काय आले -8 मायनसला मायनस कॅन्सल 44/8 4 2s are 8 4 1s are 4 4 1s are 4 11/2 म्हणजे या ठिकाणी आन्सर काय आलं पहा xy 27/4, 11/2 is the solution of given equations. पुढे बघा काय दिले कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहेत 3x - 2y = 3 आणि 2x + y = 16. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ डिटर्मिनंट्स इन द गिवन इक्वेशन. आता ही इक्वेशन जी आहे ती आपण कंपेअर करूया जनरल फॉर्म बरोबर. a1 किती येणार आहे 3, b1 किती येणार आहे -2 आणि c किती येणार आहे 3. a2 पहा किती येणार आहे 2,
B2 1 आणि C2 काय येणार आहे 16. आता पुढे काय म्हटले बा, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ डिटर्मिनंट्स इन द गिवन इक्वेशन्स. डी आपल्याला काढायचा आहे. डी म्हणजे आपण काय म्हणतो, A1 B1 A2 B2. आता या ठिकाणी पहा, A1 B1 म्हणजे 3 - 2, A2 B2 म्हणजे 2 1. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 3 × 1 3 1 = 3 मायनस 2 × -2 -4 3 मायनस × मायनस प्लस 4 3 + 4 7. म्हणजे या ठिकाणी काय आलं पहा, 3 -2 2 1. डी ची व्हॅल्यू जी आहे ती डी ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आली 7 आली. आता आपल्याला काय काढायचं आहे पहा, आता आपल्याला dx काढायचं आहे. dx काढत असताना A1 A2 जो आहे तो या ठिकाणचा कॉलम जो आहे तो C1 C2 ने रिप्लेस होतो आणि या ठिकाणी B1 B2. मग आता या ठिकाणी C1 C2 काय आहे पहा, 3 16 आणि B1 B2 काय आहे -2 1. आता पहा 3 × 1 3 1 = 3 मायनस 16 × -2 -16 2 = 32 इज इक्वल टू 3 ला 3 मायनस × मायनस प्लस 32 32 and 3 35. म्हणजे या ठिकाणी काय आलं पहा, dx 3 -2 16 1 याची व्हॅल्यू जी आहे ती याची व्हॅल्यू काय आली 35. आता dy मध्ये काय होतं पहा, dy मध्ये B1 B2 जो आहे तो या ठिकाणचा रिप्लेस होतो C1 C2. म्हणजे या ठिकाणी कॉलम काय आहे A1 A2 आणि या ठिकाणचा कॉलम काय येणार आहे C1 C2. मग आता या ठिकाणी पहा व्हॅल्यू A1 A2 कॉलम काय आहे 3 2, C1 C2 चा कॉलम काय आहे पहा 3 16. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 16 3 = 48 मायनस 3 2 = 6 48 - 6 42. काय आलं पहा, dy इज इक्वल टू 3 3 2 16. याची जी व्हॅल्यू आहे ती याची व्हॅल्यू काय आलेली आहे 42. आता व्हॅल्यूज अकॉर्डिंग टू क्रॅमर्स रूल, x इज इक्वल टू काय असतं dx अपॉन d इज इक्वल टू dx काय आलं पहा या ठिकाणी आपलं 35 अपॉन d किती आला पहा 7 7 1 = 7 7 5 = 35. x ची व्हॅल्यू जी आहे ती x ची व्हॅल्यू काय आली 5. y इज इक्वल टू आपण काय म्हणतो dy अपॉन d इज इक्वल टू dy ची व्हॅल्यू जी आहे ती dy ची व्हॅल्यू काय आली 42 अपॉन d ची व्हॅल्यू काय आलेली आहे या ठिकाणी 7 7 1 = 7 7 6 = 42. म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली 5 y ची व्हॅल्यू काय आली 6 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स.